गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आपणा सर्वांना वंदन करते आणि मी बोलायला सुरुवात करते। आपण गेल्या आठवड्यामध्ये सुट्टी घेतली, तो काही अडथळा नव्हता, तर तो आपलं रामनामाचा सप्ताहच आमचा चाललेला होता आणि आपण आता सगळ्यांनी अनुभव घेतलाय। 8 दिवसामध्ये सगळीकडे वातावरण राममय झालेलं होतं, त्यामुळे तुम्हालाही त्या राममय वातावरणामध्ये भाग घेता यावा म्हणूनच ही सुट्टी होती। मी पण त्याच्यात भाग घेतला होता आणि आपण रामायणही थोडाफार मी संक्षिप्त भाग आपल्या ग्रुपवर टाकला होता, तो बऱ्याच जणांनी ऐकला असेलच। तर आपले असे हे रामकृष्ण अवतार जे आहेत ते आपल्या संस्कृतीमध्ये अतिशय आदर्श ठेवण्यासारखे आहेत, की त्याचा आपण आदर्श ठेवायला पाहिजे आणि त्यांच्या गुणांचा आपण अभ्यास केला पाहिजे। पुढील पिढीला आपण तो वारसा दिला पाहिजे आणि तोच थोडासा प्रयत्न आपण करतोय या गीतेच्या अध्ययनाद्वारे। तोच आपला प्रयत्न चाललेला आहे की काय काय सांगितलेलं आहे आपल्या ग्रंथांमध्ये, निदान आपल्याला माहिती तर झाली पाहिजे ना की काय काय सांगितलंय। म्हणून आपण गीता शिकायला घेतलेली आहे। 4थ्या अध्यायापर्यंत आपण आलोय। 4थ्या अध्यायातला 16वा श्लोक आपला चाललेला आहे। 15 श्लोक आपले झाले होते। याच्यामध्ये आपण कर्माबद्दल जाणून घेतोय। कर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, अतिशय गोंधळात टाकणारे असे हे शब्द आहेत। म्हणजे वरवर जरी आपल्याला सोपे वाटले तरी सुद्धा याचा अर्थ मला अभ्यास करता करता जाणवतं की किती अवघड आहे आणि आपण तर साधं कर्म करत असतो, साधी क्रिया आपण करत असतो। आपण कर्मयोगी अजून झालेलोच नाही आहोत। कर्मयोगी किती वेगळा असतो याचं यांनी इतकं सुंदर या ठिकाणी समजावून दिलेलं आहे। तर आपला 15वा श्लोक झाला होता। भगवंतांनी तिथे म्हटलं होतं की पूर्वीच्या काळी मुमुक्षी लोकांनी सुद्धा अशा प्रकारे जाणून कर्म केली आणि म्हणून आपण त्या पूर्वजांचा आदर्श ठेवला पाहिजे, त्यांच्याप्रमाणेच आपण कर्म केली पाहिजेत, असा हा 15वा श्लोक होता। एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वै पूर्वतरं कृतम्। आता जास्त काही प्रस्तावना न करता मी सुरू करते। 16वा श्लोक आहे। किं कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि अज्ञात्वा मोक्षसे शुभात्। म्हणजे कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय या विषयामध्ये विद्वान सुद्धा मोहित होतात, भ्रमित होतात। किं कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः। कवी म्हणजे ज्ञानी लोक, विद्वान असं म्हटलेलं आहे आणि ते सुद्धा या ठिकाणी मोहित होतात, भ्रमित होतात। त्यांना कळत नाही की नेमकं कर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, ह्या सगळ्याच्या व्याख्या आपल्याला या ठिकाणी आता कळणार आहेत। आणि म्हणून ते कर्मतत्व मी तुला चांगल्या रीतीने सांगतो असं भगवान म्हणतात। ते अर्जुनाला सांगत आहेत ते की कर्मतत्व मी तुला चांगल्या रीतीने सांगतो आणि ज्याला जाणून तू अशुभापासून मुक्त होशील। अशुभ म्हणजे काय, या संसार बंधनापासून तू मुक्त होशील। हे संसार बंधन आपल्या सगळ्यांच्याच पाठीमागे लागलेलं आहे, कारण की कर्म करता करता त्या कर्माचं फळ भोगण्यासाठी म्हणून आपण परत 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 जन्माला येत असतो। तर ही शृंखला कुठेतरी थांबली पाहिजे असं भगवंताला वाटतंय आणि ही शृंखला थांबण्यासाठी म्हणून कर्म कशा हातोटीने केलं पाहिजे, कर्म कशा युक्तीने केलं पाहिजे, ती युक्ती आपल्याला भगवंत आता या अध्यायामध्ये सांगत आहेत। तर आधी आपण या श्लोकाचा अर्थ बघू। किम कर्म किम कर्मेति। किम कर्म म्हणजे साधारणपणे मनुष्य काय करतो, कर्म कशाला समजतो, आपल्या शरीराने जी कर्म होतात, इंद्रियांच्या क्रिया म्हणजे आपण हाताने जे कर्म करतो, पायाने जे कर्म करतो त्याला आपण कर्म असं म्हणतो। आणि शरीर आणि इंद्रियांच्या क्रिया बंद झाल्या की म्हणजे समजा आपण काहीच केलं नाही, हाताने काही काम केलं नाही, पायाने कुठे चालत गेलो नाही, की आपण काय म्हणतो की मी आज काहीच कर्म केलं नाही असं आपण म्हणतो। परंतु इथे भगवंतांनी काय सांगितलंय की कर्माचा इतका व्यापक अर्थ सांगितला आहे की फक्त शरीराने झालेलं कर्म म्हणजे कर्म नाही, तर वाणी आणि मनाकडून सुद्धा ज्या क्रिया होतात
त्याला सुद्धा कर्मच म्हटलेलं आहे. म्हणजे आपण जर मनामध्ये एखाद्याबद्दल विचार केला, मग तो चांगला केला वाईट केला, त्याला सुद्धा त्यांनी कर्मच म्हटलेलं आहे. म्हणजे प्रत्यक्ष जरी आपण कोणाची हिंसा केली नाही, पण मनामध्ये जर एखाद्याबद्दल माझ्या मनामध्ये द्वेष आला, माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल तिरस्कार वाटला, तर सुद्धा माझं ते वाईट कर्म घडत असतं. माझ्याकडून त्याची ती मानसिक हिंसा होत असते. म्हणून किती अवघड आहे बघा, की मनाकडून वाणीकडून बोलण्यातून सुद्धा, की मी फक्त बोललेच, मी थोडी केलं थोडी ते कर्म, मी फक्त बोलले, पण मग त्या बोलण्याचं सुद्धा वाणीकडून जे झालेलं कर्म आहे ते सुद्धा जर वाईट झालं तर तुम्हाला त्याचं फळ भोगावंच लागतं. म्हणजे कर्माच्या मागचा भाव महत्त्वाचा आहे असं त्यांनी सांगितलं. प्रत्यक्ष कृती एवढी महत्त्वाची नाही आहे, कर्माच्या मागचा जो भाव आहे, हेतू आहे, तो जास्त महत्त्वाचा आहे. आणि भाव बदलला की कर्माची संज्ञा बदलते. म्हणजे जसे कर्म स्वरूपाने वरून वरून जर आपल्याला एखादं कर्म सात्विक दिसतंय, पण जर त्याचा हेतू शुद्ध नसेल तर ते कर्म तुमचं राजस असतं किंवा तामस असतं आणि त्याचं फळही मग त्याच प्रकारचं तुम्हाला मिळतं असं त्यांनी सांगितलंय. राजस कर्म तामस कर्म हे कसं ठरतं, तर त्या कर्माच्या पाठीमागे तुमचा भाव कसा आहे त्याप्रमाणे ते ठरतं. आणि म्हणून प्रकांड पंडित सुद्धा मोहित होतात. त्यांना सुद्धा कळत नाही की नेमकं कर्म म्हणजे काय, कुठलं कर्म चांगलं, कुठलं पुण्यकारक, कुठलं पापकारक, हे पण कारण हे सगळं सापेक्ष असतं. म्हणजे एखाद्याच्या दृष्टीने जरी ते पुण्यकर्म असलं तरी त्या पुण्यकर्माचा त्रास जर दुसऱ्याला झाला तर ते पापकर्मच ठरतं. अशा अनेक उदाहरणं पुढे आपण बघू. पण त्यांनी सांगितलंय आपल्याला इथे की कर्माच्या तत्वाचा यथार्थ निर्णय कवी म्हणजे कोण, ज्ञानी सुद्धा करू शकत नाही. ज्या क्रियेला ते कर्म मानतात ते कर्मही, म्हणजे एखादं कर्म आहे ते कर्मही होऊ शकतं, अकर्मही होऊ शकतं आणि विकर्मही होऊ शकतं. आता ह्या सगळ्याच्या व्याख्या पण आपल्याला बघायच्या आहेत की कर्म म्हणजे आपण काय बघितलं, कर्म म्हणजे फक्त हाताने केलेलं कर्म नाही, तर शरीराने वाणीने ज्या ज्या क्रिया आपल्याकडून घडतात त्याला कर्म म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर अकर्म म्हणजे काय, अकर्म. तर आता किम कर्मेती, इथे हा हे आलाय, म्हणजे अकर्म म्हणजे काय असं. किम कर्म किम कर्मेती म्हणजे अकर्म म्हणजे काय, तर त्यांनी सांगितलं की भगवंतांनी कर्माचे दोन भेद सांगितलेले आहेत, कर्म आणि अकर्म. कर्माने जीव बांधला जातो आणि अकर्माने मुक्त होतो. अकर्म केल्याने जीव मुक्त होतो. मग अकर्म म्हणजे काय, तर दुसऱ्याच्या सेवेसाठी केलेलं कर्म. कुठलंही कर्म आपण जर केलं आणि ते दुसऱ्याची सेवा म्हणून केलं, म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी म्हणून केलं, तर ते कर्म आपल्याला मुक्त करतं. म्हणजे कर्मच आपल्याला बांधत असतं आणि कर्मच आपल्याला मुक्त करत असतं. जसं आपण म्हणतो ना, काट्यानेच काटा काढायचा असतो, तसं कर्माचा त्याग करणे म्हणजे अकर्म नाही, अकर्म. म्हणजे म्हणजे नाही आणि कर्म म्हणजे करणे. म्हणजे एखादी गोष्ट जर आम्ही टाकून दिली, त्याग केला त्याचा, की मी आता हे करणार नाही, म्हणजे माझ्याकडून अकर्म घडलं का, तर असा त्याचा अर्थ नाही आहे. त्यांनी सांगितलंय की भगवंतानी मोहाने केलेल्या कर्माच्या त्यागाला तामस त्याग म्हटले आहे. म्हणजे आता समजा मला दात नाही आहेत म्हणून मी फुटाणे खाणं सोडून दिलं. मग मी जर असं म्हटलं की मी फुटाण्याचा त्याग केलेला आहे म्हणून मग ते माझ्याकडनं अकर्म होईल का, नाही. कारण मला त्रास होतोय, मला दात नाही आहेत, मी फुटाणे खाऊ शकत नाही, म्हणून ते फुटाणे मी सोडून दिले, म्हणून त्याचा त्याग झाला असं नाही. तर तो त्याग तामस त्याग म्हटलेला आहे. की शारीरिक कष्टाच्या भयाने केल्या गेलेल्या त्यागाला तामस त्याग म्हटलेला आहे, राजस त्याग म्हटलेला आहे. आणि हा त्याग काही खरा नसतो. मग त्यांनी सांगितलंय की कर्मामध्ये फलेच्छा आणि आसक्तीचा त्याग करावा लागतो. म्हणजे म्हणजे अकर्माची व्याख्या या ठिकाणी आपल्याला कळेल आता, की अकर्म म्हणजे काय, की निर्लिप्त राहून कर्म करणे. त्या कर्मामध्ये मी अजिबात लिप्त होत नाही, किंवा या कर्माचं आता मला काय फळ मिळेल ह्याचा सुद्धा मी फारसा विचार करत नाही. मी सेवा म्हणून ते कर्म करत आहे, मी लोकांच्या कल्याणासाठी ते कर्म करत आहे, माझा कुठेही तिथे स्वार्थबुद्धी नाही आहे.
त्याला अकर्म असं म्हणतात. अकर्म. किती अवघड अवघड आहे सगळ्या व्याख्या ह्या. शास्त्राच्या तत्वाला जाणणारे विद्वान सुद्धा अकर्म काय आहे या विषयात मोहित होतात. म्हणून कर्म करणे अथवा न करणे दोन्हीही अवस्थेमध्ये ज्यामुळे जीव बांधला जात नाही त्या तत्वाला समजून घेतल्यानेच कर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय ही गोष्ट समजून येईल. की दुसऱ्याच्या सेवेसाठी कर्म करायचं आहे त्याला अकर्म म्हणतात. आणि कर्म म्हणजे काय तर शारीरिक मानसिक ज्या आपल्याकडून क्रिया घडतात वाणीकडून त्याला कर्म म्हटलेलं आहे. मग अर्जुन काय करत होता बरं? अर्जुन हा युद्ध करणार होता आणि ते युद्धरूप कर्म टाकून देणं त्याचा त्याग करायचा होता त्याला. कारण की त्याला ते कर्म कसं वाटत होतं? अकल्याणाचं वाटत होतं. कल्याणकारक नाही आहे हे कर्म, याच्यामुळे मला पाप लागेल असं अर्जुनाला वाटत होतं. आणि म्हणून तो म्हणतो की मी युद्ध करणार नाही. पण मग भगवंतानी त्याला हे सगळं समजावून सांगितलं आहे. किम कर्म किम कर्मेति हे सगळं त्याला सांगितलं की कर्म म्हणजे काय अकर्म म्हणजे काय. मग त्याला सांगितलं तू हे युद्धाचं कर्म अकर्म म्हणून कर. म्हणजे काय की पृथ्वीवर जो भार झालेला आहे दुष्टांचा त्याला मारण्यासाठी म्हणून तू हे युद्ध करत आहे. निमित्त मात्रम भव सव्यसाचीन की तू फक्त निमित्त झालेला आहे याला, तुझा याच्यामध्ये काहीही स्वार्थ नाही आहे. अशा पद्धतीने जर तू हे युद्ध कर्म केलं तर तुला पाप लागणार नाही, तुला काही दुःख होणार नाही आणि तुला या कर्माचा त्याग करावा असं पण वाटणार नाही. आणि म्हणून त्याला ही अकर्मावस्था भगवंतांनी समजावून दिलेली आहे की ह्या अकर्मामुळे तू काय होशील? बंधनापासून मुक्त होशील. बंधनामध्ये तू पडणार नाही की मी युद्ध केलंय माझ्याकडनं एवढे मारले गेले तर आता मला पाप लागेल मग मला परत जन्म घ्यावा लागेल वगैरे असं काहीही घडणार नाही. म्हणून तू हे समजून घे की कर्म म्हणजे काय अकर्म म्हणजे काय आणि विकर्म म्हणजे काय. विकर्म हा एक शब्द पण आलेला आहे. तर विकर्म याचा अर्थ निषिद्ध कर्म, वाईट कर्म, म्हणजे चोरी आहे, भ्रष्टाचार आहे, व्यभिचार आहे, या सगळ्या गोष्टींना, असत्य बोलणं आहे, या सगळ्या गोष्टींना विकर्म म्हटलं जातं. आणि अकर्म म्हणजे काय? निर्लिप्त होऊन कर्म करणं. आणि कर्म म्हणजे काय की जे आपले शरीर वाणी आणि इंद्रियांकडून घडत असतं त्याला कर्म असं म्हणतात. तर अशा ह्या 3 संज्ञा आहेत, कर्म अकर्म आणि विकर्म. मग कवयोप्यत्र मोहिताहा. मग कवी म्हणजे ज्ञानी लोक, की ज्ञानी लोक सुद्धा मोहित होतात. त्यांना सुद्धा कळत नाही की कर्म आणि अकर्माचा तात्विक निर्णय तेही करू शकत नाहीत. शास्त्रास्त्र जाणणारे असतात, पंडित असतात, परंतु त्यांचा सुद्धा इथे घोटाळा होतो. इतकं हे अवघड प्रकरण आहे. मला उशीर त्याच्यामुळेच झाला. मी आपलं वाचत होते काही लक्षात येत नव्हतं की नेमकं कसं सांगावं, नेमकं कसं सांगितलं की सगळ्यांना कळेल, मला सुद्धा स्वतःला कळेल. त्यामुळे म्हणजे बुद्धीमध्ये भ्रम निर्माण होतो. तात्पर्य काय की ह्यांचे तत्व एकतर कर्मयोगाने सिद्ध झालेला अनुभवी तत्वज्ञ महापुरुषच जाणतो, नाही तर मग भगवान जाणतात. भगवान स्वतः जाणतात की कर्म म्हणजे काय अकर्म. आपण किती शब्दांची बुडबुडे पाडले या ठिकाणी तरी सुद्धा आपण काही ते समजू शकणार नाही. असं हे कर्म आहे. जो ज्ञानी पुरुष असतो, जो कर्मयोगी असतो, त्या कर्मयोगाचा त्यांनी अनुभव घेतलेला असतो, असे महापुरुषच हे जाणू शकतात. तत्ते कर्म प्रवक्ष्यामी म्हणून भगवंत सांगतात तत्ते कर्म प्रवक्ष्यामी, म्हणजे मी तुला हे नीट समजावून सांगतोय अर्जुना, मी हे तुला नीट समजावून सांगतोय की जीव कर्मानेच बांधला गेला आहे आणि कर्मानेच मुक्त होणार आहे. म्हणून या कर्माची युक्ती मी तुला सांगतो असं ते म्हणतात. येथे भगवान प्रतिज्ञा करत आहेत की मी ते कर्मतत्व चांगल्या प्रकारे सांगेन. प्रवक्ष्यामी, तत्ते कर्म प्रवक्ष्यामी म्हणजे मी हे कर्मतत्व तुला चांगल्या रीतीने सांगतो अशी प्रतिज्ञा भगवंतांनी केलेली आहे की ज्यामुळे कर्म करून सुद्धा ती कर्म तुला बंधनकारक ठरणार नाहीत. म्हणजे कर्म करण्याची ती कला तुला मी सांगेल असं भगवंत सांगतात. ते तू कर्म करून सुद्धा जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त होशील अशी कला मी तुला सांगणार आहे. आणि
असं भगवंत या ठिकाणी या श्लोकामध्ये आपल्याला अर्जुनाला सांगत आहेत, अर्जुनाबरोबर आपल्याला पण सांगत आहेत. आता कर्म करण्याचे दोन मार्ग आहेत. एक प्रवृत्ती मार्ग आहे आणि दुसरा आहे निवृत्ती मार्ग. मग प्रवृत्ती मार्ग म्हणजे काय? कर्म करणे. मला एखादं कर्म प्रवृत्ती होते ना माझी त्या कर्मामध्ये, मग त्याला प्रवृत्ती मार्ग असं म्हणतात. आणि निवृत्ती मार्ग म्हणजे काय? कर्म न करणे. एखादं कर्म मी आता सोडून दिलं, त्याला म्हणतात निवृत्ती मार्ग. म्हणजे हे दोन्हीही मार्ग बंधनकारक नाहीत. कुठलंही तुम्ही कर्म करा अथवा न करा, मार्ग बंधनकारक नाही आहेत. बंधनकारक काय आहे? तर त्या कर्मामागची कामना, ममता आणि आसक्ती. कुठल्याही कर्मामध्ये ममता असेल, आसक्ती असेल, कामना असेल तर ते मात्र आपल्याला बंधनकारक होतं. आणि कामना नसेल, ममता नसेल, आसक्ती नसेल तर मग दोन्ही स्वाभाविकपणे मुक्तता आहे. कर्म करत राहायचं, पण ते निर्लिप्तपणे जर केलं तर मनुष्य हा मुक्तच आहे, तो कधीही बांधला जाणार नाही. म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं होतं योग कर्मसु कौशलम, की कुशलतेने कर्म करा, असं दुसऱ्या अध्यायातच सांगितलं होतं. पण अर्जुनाला ते कळलं नाही तेव्हा, म्हणून भगवंताला हा सगळा विस्तार पुढे करावा लागला की कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय. नाही तर तेव्हा सांगितलं होतं की कुशलतेने कर्म करणं, योग कर्मसु कौशलम. योग करणं म्हणजेच कुशलतेने कर्म करणं आहे. आणि मग त्या योगाचा अर्थही आपण बघितला होता. योग म्हणजे काही आपण जे योगा म्हणतो तसा योग नाही, व्यायाम प्रकार म्हणजे योग नाही. तर योग म्हणजे काय? समता, समत्वम योग उच्यते, हा अर्थ पण आपण पाहिला होता. की योग म्हणजे समता, म्हणजे सुखदुःखे समे कृत्वा किंवा शीतोष्ण सुखदुःखेषु, म्हणजे सगळ्या गोष्टींना समान मानणं. सगळे द्वंद्व जे आहेत ते द्वंद्वरहितता, त्याला योग म्हटलेला आहे. म्हणजे समता, म्हणजे हा गीतेचा पाया आहे. गीतेचं मर्मच हे सांगितलेलं आहे की समता. प्रत्येकाला समतेने बघा तुम्ही, प्रत्येक कर्माला, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक प्रसंगाला समत्वम योग उच्यते. म्हणून मग ते समता. आणि अर्जुनाला त्यावेळी हे कळलं नव्हतं, म्हणून भगवंतानी हे तत्व पुन्हा आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. असं हे आहे कर्म. आता भगवंत कर्माच्या तत्वाला जाणून घेण्याची प्रेरणा आपल्याला देतात की जाणून घ्या तुम्ही हे तत्व. ते सांगतात 17व्या श्लोकामध्ये, कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यंच विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. की कर्माची गती फार गहन आहे, म्हणून बोद्धव्यम हा शब्द वापरलाय. बोद्धव्य म्हणजे काय? समजून घ्या. तुमच्या बुद्धीमुळे बुद्धीच्या साह्याने हे समजून घेतलं पाहिजे. कर्मणो ह्यपि बोद्धव्यम, कर्माच्या तत्वाला जाणून घेतले पाहिजे, अकर्माचे तत्व सुद्धा जाणून घेतले पाहिजे, तसेच विकर्माचे तत्व सुद्धा जाणून घेतले पाहिजे. कारण कर्माची गती अत्यंत गहन आहे. कर्मणो ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यंच विकर्मणः, आलं बघा इथे. आणि अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती, म्हणजे कर्म, विकर्म आणि अकर्म ह्या 3 गोष्टी या श्लोकात सांगितल्या त्यांनी आपल्याला. म्हणजे कर्म करीत असताना अलिप्त राहणेच कर्माच्या तत्वाला जाणणे आहे, ज्याचे वर्णन पुढे केलेलंच आहे. पूर्ण गीता आपल्याला हेच सांगते की कर्म तुम्ही कसं करा, तर निर्लिप्तपणे, अलिप्तपणे करा. कर्म स्वरूपाने एक दिसत असले तरी अंतःकरणाच्या भावानुसार त्याचे 3 भेद होतात. सकाम भावनेने केलेलं कर्म म्हणजे कर्म असतं, की जे आपण फळ मिळावं म्हणून करतो. दिवसभर आपण जी कर्म करत असतो ती. नंतर फलेच्छा, ममता, आसक्ती रहित होऊन जे कर्म केलं त्याला अकर्म म्हणतात. मागच्या श्लोकात आपण हाच अर्थ पाहिला. आणि विहित कर्म सुद्धा जर दुसऱ्याचे अहित करण्यासाठी केलं, दुसऱ्याला दुःख पोचवण्यासाठी एखादं जर कर्म केलं तर ते मात्र विकर्म होतं. विकर्म म्हणजे काय? निषिद्ध कर्म. म्हणजे असं कर्म, अकर्म आणि विकर्म अशा 3 गोष्टी आपल्याला सांगितल्या. मग अकर्मणश्च बोद्धव्यम, निर्लिप्त राहून कर्म करणेच अकर्माच्या तत्वाला जाणणे आहे, ज्याचे पुढे वर्णन 18व्या श्लोकात केलेलं आहे. अकर्मणीच कर्मयः या पदाने केलेलं आहे. आणि विकर्म म्हणजे काय? आपण बघितलं, कामनेमुळे कर्म होतात.
जेव्हा कामना अधिक वाढते तेव्हा पापकर्म घडतात हातून, आणि ती पापकर्म जेव्हा हातून घडतात तेव्हा त्याला विकर्म असं म्हटलं जातं. म्हणजे निषिद्ध कर्म, जे करू नये ते कर्म, असं यांनी सांगितलंय. म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये जे सांगितलं होतं की युद्धासारखी हिंसा इतकं, म्हणजे हिंसा झाली होती ना सगळी युद्धामध्ये, तर ते जे कर्म आहे ते घोर कर्म आहे, ते सुद्धा म्हणजे अर्जुनाला त्यांनी समता सांगितली भगवंतानी. आणि इतकं घोर कर्म, इतकी हिंसा घडणारं जे युद्धासारखं जे कर्म होतं ते सुद्धा जर समता राखून केलं तर ते सुद्धा काय होऊ शकतं, अकर्म होऊ शकतं. अकर्म म्हणजे कसं, समता राखून, म्हणजे जय पराजय, लाभ हानी आणि सुखदुःखांना समान समजून, की अर्जुनाला त्यांनी तयार केलं त्या गोष्टीसाठी. आणि म्हणून 18व्या अध्यायामध्ये शेवटी अर्जुन म्हणतो की नष्टो मोह स्मृती लब्धा तत्प्रसादान मयाच्युत, की भगवंता तुझ्या प्रसादामुळे माझा मोह पूर्णपणे नष्ट झालेला आहे, आणि आता तू जसं सांगशील तसं कर्म करायला मी तयार आहे, युद्ध करायला मी तयार आहे, असं अर्जुन म्हणतो. कारण भगवंतानी त्याची समत्व बुद्धी केली आणि त्याला सांगितलं की जय मिळाला तरी काही हरकत नाही, पराजय मिळाला तरी काही हरकत नाही, तू फक्त तुझं कर्म कर, लाभ हानीचा विचार करू नको, सुखदुःखांना समान मान, असं त्याला सांगितलं. आणि मग युद्धासारखं कर्मसुद्धा अकर्म घडलं. अकर्म म्हणजे काय आपण बघितलं, पुन्हा पुन्हा तेच आपण बघतोय, लक्षात राहावं म्हणून, की अकर्म म्हणजे काय, की दुसऱ्याच्या सेवेसाठी केलेलं कर्म, दुसऱ्याच्या कल्याणासाठी केलेलं कर्म, किंवा निर्लिप्त होऊन केलेलं कर्म, की ज्याच्यामध्ये माझा स्वार्थ काहीच नाही आहे, फक्त माझा त्या ठिकाणी योजना झालेली आहे म्हणून मी ते कर्म करतो, अशा पद्धतीने केलेलं कर्म हे अकर्म होतं. आणि विकर्म शास्त्र निषिद्ध कर्म ते आपण पाहिलं, म्हणजे गहना कर्मणो गतीही, म्हणून त्यांनी सांगितलं की कर्माची गती अत्यंत गहन आहे. कुठलं कर्म चांगलं कुठलं वाईट हे काही आपण त्याचा निर्णय काही आपण करू शकत नाही. म्हणजे जर ज्ञानी लोक सुद्धा जर बुचकळ्यात पडतात तर मग आपण तर सांसारिक लोक, आपल्याला कसं काय हे कळेल. मग फार छान या ठिकाणी त्यांनी सांगितलंय. थोडंसं बघू आपण की कर्माची गती फार गहन आहे, गूढ आहे, कारण आपले जीवनच गूढ आणि गुंतागुंतीचे आहे. आपण जर समाजामध्ये दृष्टी टाकली तर आपल्याला दिसतं एखादा माणूस दुःखी आहे, एखादा सुखी आहे. मग असं का घडावं. आता जे लोक लांड्या लबाड्या करतात, जे लोक काळा बाजार करतात, लाचलुचपत करतात, आणि त्यांच्याजवळ भरपूर पैसा असतो, त्यांच्याजवळ बंगला, मोटारी, गाड्या, चैनीच्या वस्तू असतात, ते मौज करताना दिसतात. आणि जे पापभिरू लोक असतात, जे प्रामाणिक जीवन आचरित असतात, ते मात्र दुःख भोगताना आपल्याला दिसतात. मग असा विरोधाभास का बरं. मग आपल्या मनात येईल कधीतरी असं की परमेश्वरावर तर आमची निष्ठा आहे, पण असं जर घडतंय, आम्ही जर चांगलं कर्म करतोय पण आमच्या वाट्याला जर असं दुःख आलं, आणि जे वाईट कर्म करतात त्यांचे ते मात्र चैनीत जगताना दिसतात. मग परमेश्वराच्या राज्यात काय अंधार आहे की काय, असं वाटेल कोणाला. पण यांनी इथे सांगितलंय की ईश्वरी राज्यामध्ये अंधारही नाही आणि अन्यायही नाही. तर याच्यासाठी एक नियम आहे, एक कर्माचा सिद्धांत आहे, आणि कर्मफल नियमाचा अभ्यास जर आपण केला तर आपल्याला हे कळेल की आपल्याला हे सगळं आपल्या कर्मामुळे मिळत असतं. जसं आपलं कर्म असेल तसं आपल्याला फळ मिळत असतं. आणि तेच आपल्याला ह्या 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. आता यांनी छान समजावून दिलंय बघा इथे की राज्यकारभार जर व्यवस्थित चालवायचा असेल तर सरकारी खात्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. म्हणजे पोलीस खात्याचे काही नियम ठरलेले असतात, प्रत्येक खात्याचे, न्याय खात्याचे नियम ठरलेले असतात, आणि त्या नियमाप्रमाणे त्या गोष्टी घडत असतात. तसं यांनी सांगितलं की ही जी अखिल सृष्टी आहे, हे जे सगळं ब्रह्मांड आहे, या ब्रह्मांडात सुद्धा व्यवस्थित चालावं, याचं संचलन उत्तम रीतीने व्हावं म्हणून काय काय घडतं. सूर्य नियमित उगवतो, नियमित मावळतो, नंतर पृथ्वी, ग्रह, नक्षत्रे यांना पण ठराविक गती आहे, कुठेही कमी जास्तपणा नाही आहे. तिथे ठराविक वेळा उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू येतात, संपतात. मग या सर्व गोष्टी योग्य वेळी घडून विश्वाचा कारभार व्यवस्थित चालतो.
नियम आहे त्याच्या पाठीमागे काही एक. मग यालाच काय म्हणतात, यालाच कर्माचा कायदा म्हणतात. कर्माचा कायदा असा एक शब्द आहे. मग हे सर्व विश्व या कर्माच्या कायद्याप्रमाणे चालत असते आणि त्यात कधीही घोटाळा होत नाही. म्हणजे आपल्याला जरी वाटलं की ईश्वराच्या राज्यात काय अंधार आहे का, तर असं अजिबात नाही आहे. त्या कर्माचं फळ आपल्याला ते मिळालेलं असतं. म्हणून यांनी सांगितलं की अपवाद, काही ठिकाणी अपवाद असतात, पण कर्माच्या कायद्यामध्ये अजिबात अपवाद नाही आहे. कर्माच्या कायद्यामध्ये किंचितही अपवाद नाही, पळवाटा नाही. याच्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं दशरथ राजाचं, की राजा दशरथ रामचंद्रांचे पिता होते आणि रामचंद्र स्वतः अवतार होते. मग त्यांना तर स्वतः ते अवतार होते, दशरथ त्यांचे वडील होते, म्हणून त्यांना असं वाटलं नाही की कायद्यामध्ये थोडीशी सूट मिळावी मला, वनवासातून 14 वर्षांनी मी परत येईपर्यंत आपले वडील जिवंत राहावे, असं ते काही करू शकले नाही. तर ते तिकडे वनामध्ये गेले, इकडे ते राम 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 करत पुत्रशोकाने यांचा मृत्यू झाला. याला कारण होतं कर्माचा कायदा. ती श्रावण बाळाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यांच्या दशरथाच्या हातून बाण लागला होता आणि श्रावण बाळ त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला होता. आणि मग त्या श्रावण बाळाच्या आई वडिलांनी दशरथाला शाप दिलेला होता की तुला पुत्र होईल आणि तू सुद्धा असाच पुत्रशोकाने तुला मृत्यू होईल. म्हणजे कर्माचा कायदा या ठिकाणी तंतोतंत खरा ठरलेला आहे. जरी ते स्वतः रामचंद्र प्रभू होते, जरी अवतारी होते, तरी सुद्धा ते भूतलावर आले होते आणि मानव झाले होते. त्यामुळे मानवाच्या राज्यातला हा जो कर्माचा कायदा आहे याचं त्यांनी तंतोतंत पालन या ठिकाणी केलेलं होतं. असा हा कर्माचा कायदा आहे. म्हणजे म्हणून मग आपण हे सगळं बघतोय की कर्म म्हणजे काय. आता या कर्माचे प्रकार काय आहेत, तर ढोबळमानाने 3 प्रकार सांगितले जातात. एक क्रियमान कर्म आहे, एक संचित कर्म आहे आणि एक प्रारब्ध कर्म आहे. असे 3 प्रकार कर्माचे सांगितले जातात. मग आता कर्म म्हणजे काय, तर आपण आत्ताच पाहिलं की शरीराकडून होणारं जे काम, आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी जी कर्मे करतो त्या सर्वाचा क्रियमान कर्मात समावेश होतो. मग सकाळपासून रात्रीपर्यंत, सोमवारपासून रविवारपर्यंत जी जी कर्मे आपण करतो, आणि अगदी त्यांनी सांगितलं आहे की जन्मापासून मृत्यूपर्यंत जी जी कर्मे आपण करतो त्या सर्वांना क्रियमान कर्म असं म्हणतात. मग आता ही सर्व कर्मे केल्यावर ती कर्म फळ देऊनच शांत होतात, तात्काळ फळ देतात. क्रियमान कर्म जी असतात ती तात्काळ फळ देतात. क्रियमान कर्मात त्या कर्माचे फळ भोगूनच सुटका होते. आता उदाहरण जर पाहायचं झालं तर आपल्याला तहान लागली तर आपण पाणी पितो. पाणी प्यायल्यानंतर आपली तहान भागते, म्हणजे आपल्याला तहान भागण्याचं फळ मिळालं. पाणी पिण्याचं कर्म मी केलं, तहान भागली माझी, म्हणजे मला फळ त्याचं मिळालं. तसं स्नान केलं, शरीर स्वच्छ झालं. पुढे त्यांनी सांगितलं एखाद्याला जर मी शिव्या देण्याचं कर्म केलं तर त्याचा परिणाम असा होतो की त्याला थोबाडीत दिली जाते, म्हणजे त्याला त्या शिव्या देण्याचं कर्माचं फळ मिळतं. ते सुद्धा म्हणजे कुठलंही कर्म फळ दिल्याशिवाय शांत होत नाही, फळ देऊनच शांत होतं. म्हणजे याला म्हटलेलं आहे क्रियमान कर्म. आता संचित कर्म म्हणजे काय, तर काही क्रियमान कर्म काही अशी असतात की ती तात्काळ फळ देत नाहीत, तर त्यांचे फळ मिळण्यात थोडाफार वेळ लागतो. मग किती वेळ लागतो, तर ती कच्च्या स्वरूपात असतात, ते पक्व झालेलं नसतं फळ. मग त्याला संचित कर्म, ते संचितात साठवलेली राहतात तुमची कर्म, त्याला संचित कर्म असं म्हणतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपण परीक्षेचा पेपर लिहिला तर आपल्याला रिझल्ट काही त्याच्या दिवशी मिळत नाही, 1 महिन्यानी मिळतो, 15 दिवसांनी मिळतो किंवा 2 महिन्यांनी मिळतो. म्हणजे तो रिझल्ट मिळण्यासाठी काही कालावधी जावा लागतो. म्हणजे ते संचितामध्ये जमा असलेलं आपलं फळ जेव्हा पक्व होतं तेव्हा मग ते फळ आपल्याला मिळतं, त्याला म्हणायचं संचित कर्म. आता समजा आपण रेचक घेतलं म्हणे पोट साफ होण्यासाठी, तर तेव्हा सुद्धा 4-5 तास मध्ये जावे लागतात, नंतर आपलं पोट साफ होतं असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे तुमचं कर्म पक्व होण्याला काही दिवस लागतात आणि मग नंतर तुम्हाला ते फळ देऊनच शांत होतं.
मग तुमच्या तरुण वयामध्ये जर तुम्ही आपल्या मात्या पित्यांना दुःख दिलेत, कर्माचा कायदा कसा आहे बघा, की जर त्या मुलाने माता पित्यांना दुःख दिले तर त्याच्या वृद्धावस्थेमध्ये त्याला त्याची मुले सुद्धा दुःखच देतील. मध्ये बराच काळ लोटतो तरी सुद्धा जे त्यांनी कर्म केलेलं असतं तेच कर्माचं फळ त्याला भोगावं लागतं. या ठिकाणी एक गोष्ट मला एकदम आठवली, ती सांगते की एक आई वडील होते म्हणे, त्यांना एक मुलगा होता. तर वडील सारखे आजारी असायचे. तर त्या मुलांना सुनेला कंटाळा येतो की किती यांचं दुखणं सारखं चाललेलं आहे, आपण कुठे जाऊ शकत नाही, येऊ शकत नाही, कशात भाग घेऊ शकत नाही, सारखं आपण यांची सेवा करायला लागते. मग त्यांना खूप कंटाळा येतो. मग हे वडिलांना पण कळत असतं की हे कंटाळलेत आपल्याला, पण मग काय करणार आता. तर मग एकदा तो मुलगा त्यांना काशीला घेऊन जातो. वडिलांनाही कळत असतं की हा आपल्याला आता काशीला सोडून देणार आहे. वडील म्हणतात, अरे काही सामान वगैरे घे ना. काय करायचं म्हणे सामान, आता त्याला सोडूनच यायचं असतं वडिलांना. त्यामुळे म्हणे काय करायचं सामान, चला म्हणे आता मी तुम्हाला असं काशीचं स्नान घडवून आणतो म्हणे. आणि अतिशय म्हणजे हृदयद्रावक घटना ही, म्हणजे मी वाचली, ऐकली एका ठिकाणी. आणि मग ते वडिलांना घेत होते, म्हाताऱ्या वडिलांना, आणि काशीला घेऊन जातो. मग वडील मनामध्ये विचार करतात की ठीक आहे, मला काशीचं स्नान तर घडेल, भलेही मला त्यांनी त्या गंगेमध्ये लोटून दिलं तरी सुद्धा काही हरकत नाही ना, माझा मृत्यू चांगल्या पद्धतीने होईल, असं वडील विचार करतात आणि त्याच्याबरोबर जायला तयार होतात. आणि मग वडील त्याच्याबरोबर जातात काशीला वगैरे, आणि मग सगळं दर्शन वगैरे घेतात. आणि मग त्या गंगेमध्ये स्नान करण्यासाठी म्हणून ते एका ठिकाणी तो वडिलांना हात धरून त्या गंगेमध्ये घेऊन जातो. आणि घेऊन जातो गंगेमध्ये, आणि तिथे तो वडिलांना असं बुडवतो, म्हणजे बुडवतो. तो वडील त्याचा हात इतका घट्ट धरून ठेवतात, सोडायलाच तयार नाही. तर हा म्हणतो, बाबा हात सोडा माझा, आता तुम्हालाही कळलंय की मी तुम्हाला या गंगेमध्ये सोडून निघून जाणार आहे, तुम्ही मला सोडा आता, मी कंटाळलोय तुम्हाला, असं तो खरं खरं वडिलांना सांगतो. तर वडील म्हणतात की हो, मला माहिती आहे तुम्हाला सोडून देणार आहे, इथे बुडवून टाकणार आहे, सगळं खरं आहे, पण आता जाणाऱ्याची इच्छा पूर्ण करायची असते, तर तू काय कर म्हणे, तू माझी इच्छा एक पूर्ण कर म्हणे शेवटची. तर ते म्हणतात, काय आहे तुमची इच्छा म्हणे. मुलगा म्हणतो, काय तुमची इच्छा आहे सांगा बरं मला. तर म्हणे ते हात असा घट्ट पकडून ठेवतात त्याचा, म्हणतो तू मला इथे बुडवू नको, तू मला इथे बुडवू नको, तू थोडंसं पुढे जा आणि तिथे मला बुडव. तर हा म्हणतो की काय त्याच्यामध्ये, सगळीकडे गंगा आहे, सगळीकडे सारखंच आहे, इथे बुडवलं काय आणि तिथे बुडवलं काय, काय फरक पडणार आहे. तर वडील सांगतात की अरे तुला कसं सांगू मी माझ्या वडिलांना याच ठिकाणी बुडवलं होतं, त्यामुळे तुम्हाला इथे बुडवू नको. म्हणजे गोष्ट संपलेली आपली. त्यांना सांगायचं काय, कर्माचा कायदा, की मध्ये एवढे दिवस गेले, ते वडील म्हातारे झाले आणि त्यांनी तरुणपणी जे कर्म केलेलं होतं तेच कर्म त्यांना म्हातारपणी कसं भोगावं लागलं, असं ह्या गोष्टीतून आपल्याला कळतं. म्हणजे बाजरी पेरल्यानंतर 3 महिन्यांनी बाजरीचंच पीक येतं. गहू जर पेरले तर त्याचं गव्हाचंच पीक येतं, त्याला 5-6 महिने लागतात. अन्य काही फळझाडे 10 किंवा अधिक वर्षांनी फळ देतात. म्हणजे क्रियमान कर्माचे ज्या स्वरूपाचे बीज, त्याप्रमाणे त्याचे फळ मिळण्यास मध्ये कमी अधिक काळ लोटावा लागतो. म्हणजे काळ जरी कितीही असला त्या ह्याच्यानुसार, तरी सुद्धा कर्म मात्र त्याचं फळ देऊनच शांत होतं. कर्माचं फळ मिळत नाही असं कधीही होत नाही. आणि म्हणून हातोटी भगवंतांनी काय सांगितली आहे, की युक्ती काय सांगितलेली, तू कर्माची अपेक्षाच करू नको, तू फक्त सत्कर्म करत जा, असं सांगितलेलं आहे. की कर्माच्या फळाची तू अपेक्षाच करू नको, फळ मिळणारच आहे. त्याचं हे उदाहरण आपण आत्ता बघितलं. म्हणजे अशी ही कर्म असतात. म्हणजे अनेक कर्म संचित म्हणून खातेवहीमध्ये जमा होतात आणि